नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन जे NICL AOच्या एक्झामसाठी क्वालिफाय झालेले आहेत इंटरव्ह्यूसाठी. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की इंटरव्ह्यूची प्रिपरेशन कशी करायची असते. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ड्रेस कोड काय असतो दोघांसाठी, मुली असो दोघांसाठी पण. त्यानंतर बेसिक प्रिपरेशन सेल्फ कसं करायचं. त्यानंतर जर का ज्यांना इच्छा आहे की संकल्प एज्युकेशन सोबत प्रिपरेशन करायचं तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे. या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत वन बाय वन. तर पाहूया आजचं आपलं सेशन. आपली इन्शुरन्स कंपनी आहे नॅशनल इन्शुरन्स. आणि सर्वात पहिला मुद्दा जो आहे डॉक्युमेंट्स. आपल्या कॉल लेटर अजून काही अवेलेबल झालेले नाहीत किंवा आपल्या पोर्टलवर ते काही ओपन झालेले नाहीत. त्यामुळे बेसिकली जे काही डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला मागच्या वर्षीच्या ज्या काही रिक्रुटमेंटमध्ये ज्या मुलांनी सांगितलेले फीडबॅक आहेत किंवा जे काही कॉल लेटरवर दिलेले डॉक्युमेंट होते त्याच्या आधारे एका अंदाजानं हा सेट बनवलेला आहे. स्पेसिफिक जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला कॉल लेटरमध्ये येतीलच, पण आपले जे काही एक असावा सेट त्या हिशोबाने हा कमीत कमी हा सेट असावा. आणि जनरली हा कोणत्याही एक्झामला कोणत्याही इंटरव्ह्यूला आपल्याला ठेवावाच लागतो. तर सर्वात पहिले पाहूया की पण डॉक्युमेंटचा सेट. डॉक्युमेंट्स कोणते आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिला डॉक्युमेंट आहे महत्त्वाचा तो म्हणजे प्रिंट आउट ऑफ व्हॅलिड इंटरव्ह्यू कॉल लेटर. जे आपल्याला कॉल लेटर अजून आलेलं नाही ते येईल. त्यानंतर लागतं सिस्टीम जनरेटेड प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. जो ऑनलाईन फॉर्म आपण सबमिट केला होता ॲप्लिकेशन करताना तो. त्याच्यानंतर 10वी 12वी मार्कशीट्स, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट. काही काही बोर्डमध्ये बोर्ड सर्टिफिकेट वेगळे देतात, त्यामुळे जिथे म्हणजे आपण त्याला सनद म्हणतो की ती वेगळी द्यायची. त्यामुळे ती वेगळं दिलेलं असेल तर ती 10वीची सनद, 12वीची पण सनद. त्यानंतर काही वेळेस काय होतं की काही काही बोर्डांतर्फे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्क मेमो सोबत असतं. म्हणजे जसं तिथे लिहिलेलं असतं की स्टेटमेंट ऑफ मार्क्स अँड सर्टिफिकेट. ज्यांच्या 10वीच्या बोर्डाच्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं आहे स्टेटमेंट ऑफ मार्क्स अँड सर्टिफिकेट तर ते सेमच आहे, त्यांच्यासाठी वेगळं लागणार नाही. पण ज्यांच्याकडे सेपरेट आहे त्यांना ते सेपरेट मेंटेन करायचं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की सेमिस्टर वाईज मार्कशीट. आपल्या ज्या काय मार्कशीट आहेत फर्स्ट सेमिस्टर टू लास्ट सेमिस्टर जे असेल, जे कोणाचे 8 सेमिस्टर असतील कोणाचे 6 सेमिस्टर असतील त्या प्रत्येकानं आपापले मार्कशीट्स व्यवस्थित ठेवायचे आहेत. त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट. डिग्रीचं जे काही आपल्याला आपल्या युनिव्हर्सिटीतर्फे मिळतं ते सर्टिफिकेट. ओके. त्यानंतर PG झालेलं असेल तर PGचे पण मार्क मेमो आणि सर्टिफिकेट. ID प्रूफ. ID प्रूफमध्ये काय यूज करणार आपण तर आपला आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी आपण ठेवू शकता. पॅन आणि आधार कंपल्सरी ठेवाच. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट. ज्या ज्या कॅटेगरीला आपण बिलॉंग करता, कोणी OBC आहे, SC आहे, ST आहे, कोणी एक्स सर्व्हिसमन आहे, ते सगळे जे काही सर्टिफिकेट असतील ते आपले सर्टिफिकेट प्रॉपर चेक करून ठेवायचे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, जे विद्यार्थी आत्ता वर्किंग आहेत म्हणजे करंटली वर्किंग आहेत किंवा करंटली एखाद्या बँकेत जॉब करतायत किंवा कुठे PSC मध्ये जॉब करतायत, स्पेशली त्यांच्यासाठी NOC आवश्यक असते. पब्लिक सेक्टर युनिट जे असतील, बँक असतील किंवा कोणत्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला काम करतायत, जिथं गव्हर्नमेंटचा स्टेक आहे त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमध्ये, तर तिथे तुम्हाला NOC आवश्यक असते. तर ती NOC काढून ठेवा आणि रिलेटेड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काढून ठेवा. ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला इंटरव्ह्यूला कामाला येईल आणि नक्कीच त्याचा एखादा मार्क तरी तुम्हाला प्लसमध्ये मिळेल. ॲडिशनली जर तुमच्याकडे सॅलरी स्लिप असतील लास्ट 3 मंथ्सच्या, वर्किंग मुलांसाठी सांगतोय, तर त्यांना त्या पण आपल्या काढून ठेवायच्या आहेत. काही जणांच्या पोर्टलवर अवेलेबल असतात, मग वेळेवर बँकेकडे जाऊन किंवा तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता जाऊन तिथं काढण्याची वेळ येते. त्यापेक्षा आजपासून तयारीला लागले तर तुमच्या फायनल इंटरव्ह्यूपर्यंत डॉक्युमेंट्स रेडी होतील. स्पेशली मित्रांनो पुन्हा एकदा मी रिपीट करून सांगतोय की हे काय असं स्पेसिफिक डॉक्युमेंटसाठी फॉर NICL म्हणून नाहीये, हा जनरल आहे. याच्या व्यतिरिक्त पण नवीन नवीन काही मॉडिफिकेशन आले असते तर ते तुमच्या कॉल लेटरमध्ये येतील. पुढचा मुद्दा पाहूया मित्रांनो. आपला जो इंटरव्ह्यू चालणार आहे, जो इम्पॉर्टंट फॅक्टर आज आपण पाहणार आहोत तो आहे इंटरव्ह्यूचा, की इंटरव्ह्यू चालतो कसा आणि इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचं असतं. हे 4 सेक्टर्स असतात किंवा ॲस्पेक्ट असतात इंटरव्ह्यूचे. असं समजा की हा 100% इंटरव्ह्यू या 4 याच्यामध्ये चालतो. हे डिवाइड होतं. नंबर 1 आहे HR ॲस्पेक्ट. HR ॲस्पेक्टमध्येच काय पर्सनल डेटा, पर्सनल इन्फॉर्मेशन, जसं की तुमच्याबद्दल सांगा, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. त्याच्यानंतर तुम्ही जिथून आला आहात
बेसिकली तुम्ही कुठून आलात त्याबद्दलची माहिती, त्यानंतर तुमच्या हॉबीज काय आहेत, त्यानंतर तुमचे स्ट्रेंथ अँड विकनेसेस काय, काय अचिव्हमेंट्स आहेत का, कधी गॅप असतो आपल्या एज्युकेशनमध्ये, तो गॅप काय आहे. मग त्यानंतर असा प्रश्न असतो की तुम्ही तर ह्या ग्रॅज्युएशनमधून डिग्री केलेली आहे, तर मग BSc आहात, MC आहात, BC आहात, तर मग बँकिंग सेक्टर, इन्शुरन्स सेक्टर का निवडलं, तुमच्या कोर फील्डमध्ये तुम्ही का काम नाही केलं. हे असे प्रश्न काय आपल्याला HR पोर्शनमध्ये येतात. त्यानंतर दुसरा पोर्शन येतो आपला ग्रॅज्युएशन रिलेटेड. ग्रॅज्युएशन आणि वर्क एक्सपिरियन्स, ज्यांना एक्सपिरियन्स आहे, जे वर्किंग आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी वर्क एक्सपिरियन्स प्लस ग्रॅज्युएशन. तर या ग्रॅज्युएशनच्या क्वेश्चनमध्ये काय येणार की तुमचे स्पेसिफिक कोणते सब्जेक्ट होते, काय शिकलात, त्याच्यानंतर एखाद्या सब्जेक्टवर तुम्हाला क्वेश्चन येईल. एक उदाहरणार्थ सांगतो की आता समजा कोणी BCom साईडचा स्टुडंट आहे, त्याला क्वेश्चन येईल की मग डेप्रिसिएशन काय असतं, ऑडिट काय असतं, त्यानंतर नेट लॉस झाला एखाद्या फर्मला तर तो तुम्ही कुठे दाखवता बॅलन्स शीटला, फायनान्शियल स्टेटमेंट कोणते कोणते असतात, त्यांना कसं रीड करायचं, असे प्रश्न येऊ शकतात. एखादा ग्रॅज्युएशन साईडचा आहे, ज्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, कॉम्प्युटर ग्रॅज्युएट आहे किंवा BCA BCS वाले आहेत, तर त्यांना प्रश्न विचारू शकतात C++ मधला डिफरन्स काय आहे. कोणी लॉ ग्रॅज्युएट आहेत तर लॉ ग्रॅज्युएटला त्यांच्या रिलेटेड काही प्रश्न येऊ शकतात, नवीन कायदे जे आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतात. तर असे वेगवेगळे प्रश्न आपल्या ग्रॅज्युएशनवर येणार. त्यानंतर दुसरा पार्ट जो तुमच्या वर्क एक्सपिरियन्स आहे, याचमध्ये या सेकंड पोर्शनमध्ये तुमचं प्रिव्हियस जिथं तुम्ही काम केलेलं आहे, जे स्टुडंट एक्सपिरियन्सवाले आहेत त्यांना, की मग कोणता डोमेन होता, तुम्ही काय काम करायचे, काय रोल होता, ओके, कामाचं स्वरूप काय होतं, रिपोर्टिंग कोणाला करायचे, काही चॅलेंजिंग सिच्युएशन तुम्ही फेस केली का त्या टाईम पिरियडमध्ये, त्या टेन्युअरमध्ये, मग त्या ऑर्गनायझेशन तुम्ही का सोडताय, असे काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. मित्रांनो, 1 आणि 2 हे 2 पोर्शन इम्पॉर्टंट का आहेत, कारण सगळ्यात पहिले तर तुमचं इंट्रोडक्शन इथून होतं, जे काय आपलं फर्स्ट इम्प्रेशन पडायचं असतं इंटरव्ह्यूमध्ये, ज्या पॅनलवर, तर ते इथूनच सुरू होतं. त्यामुळे हे 2 पोर्शन खूप महत्त्वाचे असतात. वर्क एक्सपिरियन्स आणि ग्रॅज्युएशन तुम्ही प्रॉपर सांगितलं, त्यामुळे तुमचं एक ॲडिशनल तिथं इनपुट जातं. त्यामुळे या 2 गोष्टींवर खूप आपल्याला लक्ष देऊन काम करायचं असतं. तिसरा मुद्दा आहे आपला स्टॅटिक इन्शुरन्स. या प्रत्येक ॲस्पेक्टवर मी काही काही प्रश्नांचे सेट बनवलेले आहेत, जे प्रिव्हियस इंटरव्ह्यूमध्ये मुलांना मागच्या वर्षी विचारले होते त्या अनुषंगाने. तर आपण ते पाहूया की काय प्रश्न असणार. पण बेसिकली स्टॅटिक इन्शुरन्समध्ये इन्शुरन्स टर्मिनॉलॉजीज, इन्शुरन्सची हिस्ट्री, थर्ड पार्टी इन्शुरन्स काय, लाईफ इन्शुरन्स कोणता असतं, जनरल इन्शुरन्समधला काय फरक आहे, कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज किंवा प्रोडक्ट्स या NICL तर्फे ऑफर केले जातात, असे काही प्रश्न येतात. त्यानंतर करंटवर प्रश्न येणार की आत्ता करंट घडामोडी काय चालू आहेत, ऑलिम्पिक्स कुठे झालं, ऑलिम्पिकमध्ये किती मेडल भेटले, कोणाला गोल्ड भेटलं. त्याच्यानंतर बजेट सेशन झालं, बजेटबद्दल विचारू शकतात. त्यानंतर नवीन गव्हर्नमेंट फॉर्म झालेलं एक, तर त्याच्यात काही चेंजेस असतील मिनिस्ट्रीजमध्ये, त्याच्यावर विचारू शकतात. म्हणजे त्याला काही असं लिमिट नाही, पण काही येऊ शकतं. बेसिकली असा आपला इंटरव्ह्यू चालतो. याला आपण समजा 25-25% जरी वेटेज दिलं तर असा 100% बनून जाईल. मित्रांनो, जे सेल्फ स्टडी करणार आहेत त्यांच्यासाठी असं राहील की ह्या प्रत्येक सेक्टरचे आपले आपले काहीतरी क्वेश्चनचा सेट बनवून ठेवायचा. प्रत्येक याच्यामध्ये 10 क्वेश्चन आपल्याबद्दल बनवून ठेवायचे, की तुमचं इंट्रोडक्शन सांगताना की इंट्रोड्यूस युअर सेल्फ याची प्रॅक्टिस करून ठेवायची. तुम्ही कुठून आलात, वेअर आर यू फ्रॉम, त्याचं वैशिष्ट्य काय. तुम्ही समजा एखाद्या गावावरून आलात, समजा तुम्ही आता औरंगाबादमधून आहात, तर औरंगाबादबद्दल विशेष महत्त्व सांगा. औरंगाबादमध्ये काय आहे, इंडस्ट्रीज आहेत, त्यानंतर इथे हिस्टॉरिकल जिओग्राफिकल याचं इम्पॉर्टन्स आहे, ॲडमिनिस्ट्रेशनचं इम्पॉर्टन्स आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा प्रत्येक गावाबद्दल करून ठेवायच्या. जर ते करून ठेवलं तुम्हाला इंटरव्ह्यू देण्यासाठी इझी जाईल. सेम HRच्या करून ठेवायच्या, स्टॅटिक इन्शुरन्सच्या करून ठेवायच्या, करंटमध्ये करून ठेवायच्या, आणि हे सर्व तुम्हाला ऑफकोर्स ओपनली अवेलेबल असतंच, इंटरनेटवर कुठूनही भेटून जाईल. पण आपला सेट जर तयार असेल तर तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स असतो की याच्यातला एखादे 2 क्वेश्चन मला आले तर आय एम प्रिपेअर्ड. ओके. त्यानंतर पाहूया की आपण एक्झाम्पल की क्वेश्चन कसे येतात ते. त्याआधी आपल्या संकल्प एज्युकेशनतर्फे जे काही अपडेट्स दिले जातात किंवा याच्याबद्दलचं जे काही सेशन असणार आहे का, आम्ही ऑनलाईन सेशन पण ठेवणार. त्याच्यामध्ये वर्किंग जे काही NICL मध्ये AO म्हणून आता काम करत आहेत ते गायडन्सला असतील. त्यानंतर काही फॅकल्टीज पण आमच्या असतील ज्या की आपल्याला इंटरव्ह्यूसाठी गाईड करतील. तर हे ग्रुप आहेत, ते तुम्ही जॉईन करा. हा टेलिग्रामवरचा आहे, त्यानंतर हा व्हॉट्सअपला आहे, आणि हे संकल्प एज्युकेशनचं एक ॲप आहे, संकल्प 247. हे पण डाउनलोड करून ठेवा. याच्यावर पण ते रेकॉर्डेड सेशन तुम्ही पाहू शकता. म्हणजे
ज्यावेळेस कोणी विद्यार्थी अवेलेबल नसेल, संध्याकाळी 6-7च्या आसपास सेशन असेल उद्या ते, तर ते अवेलेबल नसेल तर तुम्ही ते सेशन पुन्हा संकल्प 247 ॲपवर पाहू शकता. तर आपण चालू करूया आपला जो काय क्वेश्चनचा सेट होता त्याच्याबद्दलची माहिती. हा पहिला ॲस्पेक्ट आहे आपला HR चा. त्याच्यामध्ये बघा कसा क्वेश्चन येणार. इंट्रोड्यूस युअर सेल्फ, व्हेअर आर यू फ्रॉम, काही अचिव्हमेंट्स आहेत का. आता काही जणांचं NCC झालेलं असतं, MCC असतं, त्याच्यामध्ये त्यांना काही मेडल्स भेटलेले असतील किंवा काही कॅम्प केलेले असतील, ते तुम्ही अचिव्हमेंट सांगू शकता. त्यानंतर काही कॉलेज लेवलला किंवा स्कूल लेवलला मोठी कॉम्पिटिशन आहे, स्टेट लेवलला वगैरे तुम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे किंवा जिंकलेले आहात कशामध्ये, तर ते पण तुम्ही अचिव्हमेंटमध्ये सांगू शकता. त्यानंतर बघा हॉबीज, स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. त्याच्यानंतर सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन. जसं मी तुम्हाला विचारलं की व्हाय इन्शुरन्स. समजा एखादा विद्यार्थी आहे की त्यानं इंजिनिअरिंग केलेलं आहे, बाबा इंजिनिअरिंगची कोर फील्ड सोडून तू इन्शुरन्समध्ये काय येतोय, हा प्रश्न येणार. सिच्युएशन आहे. तर असे काही क्वेश्चन्स. वाय NICL आणि अबाउट NICL. अबाउट NICL मध्ये सांगताना त्याचं प्रीमियम कलेक्शन किती होतं, त्याचा प्रॉफिट किती होता, किती ब्रांचेस आहेत, कोण चेअरमन आहे, त्याच्यानंतर प्रोडक्ट्स कोणते कोणते विकले जातात NICL तर्फे. तर हे असे काही क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात. हे फक्त गेस केलेले क्वेश्चन आहेत मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त ऑफकोर्स येणार तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये, पण आपण आपलं प्रिपरेशन करायचं त्या हिशोबाने हे क्वेश्चन दिलेले आहेत. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनवर बघा काय क्वेश्चन येणार. करंट वर्किंग डोमेन, आता कुठे काम करता तुम्ही, जर का वर्किंग असाल, कुठे कंपनीमध्ये काम करत असाल तर. त्यानंतर काही अचिव्हमेंट झालेत का कामानिमित्त, त्या कामामध्ये तुम्हाला अचिव्हमेंट दिले, काही प्रमोशन भेटलेलं आहे का, काही तुम्हाला अवॉर्ड्स भेटलेले आहेत का, एम्प्लॉईचा वगैरे बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ वगैरे असं. त्यानंतर ग्रॅज्युएशन नॉलेजवर क्वेश्चन येणार, जे काही ग्रॅज्युएशनवर आहे. जसं मी काही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की BCom वाला आहे तर त्याला डेप्रिशिएशन विचारू शकतात, त्याला नेट लॉस झालेला तर तो कुठे दाखवायचा तो विचारू शकतात. त्याच्यानंतर त्यांना ऑडिटमधला काय फरक असतो, इंटरनल ऑडिट, एक्सटर्नल ऑडिट, ऑडिटचे टाईप्स, असं प्रश्न काही येऊ शकतात. कोणी ॲग्रिकल्चरचा आहे तर सॉईल हेल्थ काय असते सांगा. त्याच्यानंतर ॲग्रीमध्ये ज्या काही स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या त्याच्याबद्दल माहिती सांगा. काही सब्जेक्ट असलेले ॲग्रॉनॉमी काय आहे, त्याच्यामध्ये काय असतं ते सांगा. तर असे तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर आहे युटिलायझेशन ऑफ एक्सपिरियन्स इन न्यू असाइनमेंट. म्हणजे समजा तुमचं सिलेक्शन झालं NICL AO म्हणून, तर मग तुमचं ग्रॅज्युएशनचं नॉलेज तुम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कसं यूज करणार, हा प्रश्न बेसिकली सगळ्यांनाच असतो. तुम्ही तर कॉमर्स साईडचे आहात, तुम्ही आहात प्लेन BSc वाले, तुमचा इन्शुरन्सचा काय संबंध होता, तर तुम्ही काय शिकलात इन्शुरन्समध्ये, मग तुम्ही ते ग्रॅज्युएशनचं नॉलेज कसं इथं यूज करणार. तर असा प्रश्न तुम्हाला ट्रिकी येतो. आता पर्सनल रिस्पॉन्सचा पण आहे आणि थोडा ट्रिकी पण आहे. त्यानंतर पाहूया स्टॅटिक इन्शुरन्स. बघा स्टॅटिक इन्शुरन्समध्ये काय असणार आहे. स्टॅटिक म्हणजे नाव स्टॅटिक असं गेलं की त्याच्यात जास्त चेंजेस होत नाहीत, ॲज इट इज असतं. जसं की हिस्ट्री, इन्शुरन्सची हिस्ट्री, इंडियामध्ये इन्शुरन्स कसं सुरू झालं, का इन्शुरन्सचा जो ॲक्ट होता तो मॉडिफाय केल्यानंतर बाहेरचे प्लेयर कामाला आपल्याला आपल्या भारतामध्ये येऊन आपल्या इन्शुरन्स कंपनी सुरू केल्या. त्यानंतर प्रीमियम म्हणजे काय असतं, डिडक्टिबल काय असतं, डिडक्टिबल अमाऊंट काय असते, त्याच्यानंतर कव्हरेज म्हणजे काय, सम इन्शुर्ड म्हणजे काय, एक्सक्लुजन म्हणजे काय असतं, क्लेम काय असतं, थर्ड पार्टी क्लेम काय असतं, ओके, इन्शुर्ड अमाऊंट काय असते. असे काही प्रश्न तुम्हाला रिलेटेड टू इन्शुरन्सच्या टर्मिनॉलॉजीज पण आपण त्याला म्हणू शकतो. तर हे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला बेसिक आयडिया येऊन जाईल प्रश्नांची. ओके. त्यानंतर करंट. बघा करंटमध्ये कसं आता बजेट पण येऊ शकतं, जनरल इलेक्शन झाले त्याच्याबद्दल, इलेक्ट्रॉल बॉन्डचा मुद्दा खूप गाजत होता. रिझन होतं की ते ऑनरेबल सुप्रीम कोर्टापर्यंत मुद्दा गेला होता, तिथून त्यांनी त्याला इनव्हॅलिड ठरवलं. तर त्याच्यामध्ये ते इनव्हॅलिड का ठरवले त्याच्याबद्दल सिच्युएशनल क्वेश्चन, त्याच्याबद्दलच्या कन्सेप्ट तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यानंतर आता पॅरिसला जी काय ऑलिम्पिक झाली त्याच्याबद्दल विचारू शकतात. पॅरा ऑलिम्पिकमध्ये आता बऱ्यापैकी आपल्याला मेडल्स मिळालेले आहेत आणि आजपर्यंत तेवढे नव्हते मिळाले तेवढे मिळालेले आहेत. म्हणजे मागच्या ऑलिम्पिकमध्ये जेवढे मेडल मिळाले त्याच्यापेक्षा जास्त तर आहेतच आहेत, पण हिस्ट्रीमध्ये पण आपल्याला आजपर्यंत तेवढे मेडल मिळाले नव्हते तेवढे या वेळेस मिळालेले आहेत. तर असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो, ऑलिम्पिकबद्दल विचारू शकतात. करंट इव्हेंट ज्या होत आहेत त्याच्याबद्दल विचारू शकतात. आता जी करंट घटना झालेली आहे कोलकात्याला त्याबद्दल तुम्हाला विचारू शकतात, तुमचं मत विचारू शकतात. तर करंटमध्ये काय विचारतील असं स्पेसिफिक नाही सांगतायत, पण जनरली ह्या गोष्टी तुम्हाला विचारू शकतात. ओके. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला ड्रेस कोडचा. तर ड्रेस कोड पाहूया की कसा असायला पाहिजे. फ्रेंड्स हे जनरल फक्त अंडरस्टँडिंगसाठी, याच्या व्यतिरिक्त पण असू शकतं. पण ज्यावेळेस तुम्ही एखादा ड्रेस खरेदी करायला जाता त्यावेळेस थोडंसं एक व्हिजन असेल की मला असं तर पाहिजे तसा पाहिजे, त्या हिशोबाने मी हे ड्रेस कोड तयार केलेले आहेत. पहा हे कॉम्बिनेशन आहेत, अशी कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता ड्रेसचे आणि पॅन्ट, तुमच्या शर्ट आणि पॅन्टचे, शर्ट आणि पॅन्टचे. त्यानंतर काय काय गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्यात. आपल्याकडे जो वॉच आहे, हातातली आपली वॉच आहे,
तिचा कलर म्हणजे वॉचचा कलर, बेल्टचा कलर आणि शूजचा कलर. मी काय सांगतो ते एकदा पुन्हा लक्षात ठेवा. वॉच, दोन बेल्ट, आणि शूज, या तिघांचे कलर जवळपास सारखे असावे. म्हणजे एकदम एक्झॅक्टच पाहिजे असं नाही, बट थोडेफार चांगले व्यवस्थित पाहिजेत, सारखे पाहिजेत. रिझन की आता समजा आपण ब्राऊन कलरचा बेल्ट घातलाय, म्हणजे एक विटकरी कलर असं त्याला म्हणू शकतो आपण, आणि ब्लॅक शूज घातलाय, असं कॉम्बिनेशन नाही चालणार. ते आपल्याला वेगळं दिसेल काहीतरी. आणि वॉच काहीतरी तिसऱ्या चौथ्या कलरची नाही चालणार. जवळपास वॉच, बेल्ट आणि शूजचा कलर मॅच होईल असं ठेवा. अप्रॉक्सिमेशन मेंटेन करा. असं नाही की एक्झॅक्टच पाहिजे का, नाही, पण थोडंफार मॅच असायला पाहिजे. बेल्ट ब्राऊन, शूज ब्लॅक आणि रेड कलरची जर का तुम्ही वॉच घालताय तर ती कुठपर्यंत योग्य ते तुम्हीच बघा. त्यामुळे मॅक्झिमम गोष्टी ते लक्षात ठेवा. बाकी कलर कॉम्बिनेशन मध्ये सांगितलेले. आणखी एक कलर कॉम्बिनेशन लक्षात ठेवायचं ते आहे आपल्या सॉक्सचं. सॉक्स जे असणार आहेत आपल्या पॅन्टच्या कलरचे असावे. पॅन्टचा कलर आणि सॉक्सचा कलर जवळपास सारखा असावा. एक्झॅक्ट भेटला तर चांगलीच गोष्ट आहे, तशाला तशी, पण नसेल भेटली तरी तो सारखा तरी असावा. म्हणजे पॅन्ट आपण घेतलं समजा ह्या कलरचा आणि डायरेक्ट आपण रेड घालतोय सॉक्स, असं नसावं. याच्याच शेडमध्ये थोडासा असावं, याच्याच शेडमध्ये सॉक्स असावे. हे झालं जनरल असं. त्यानंतर मुलींसाठी सगळ्यात बेस्ट आहे साडी यूज करा. नसेल फॉर्मल ड्रेस यूज करा, बंद गळ्याचे, व्यवस्थित असेल. आणि शूज वगैरे घातले तर सगळ्यात चांगले. जे काही ऑफिशियल फॉर्मल शूज मिळतात ते घातले, चांगली गोष्ट आहे. फ्रेंड्स, हे बेसिक होतं आतापर्यंत की इंटरव्ह्यूचं कसं प्रिपरेशन करायचं, ड्रेस कोड कसा असला पाहिजे याबद्दल. आता थोडंसं पुढे जाऊन सांगतो की जर का तुम्ही सेल्फ प्रिपरेशन करणार असाल तर ज्याप्रमाणे सांगितले क्वेश्चनचा सेट करा आणि आपली स्वतःची प्रॅक्टिस करा. त्यानंतर ज्यांना काही आपल्याला आमच्यासोबत संकल्पसोबत तयारी करायची त्यांच्यासाठी बघा की आपल्याकडे जे फॅकल्टीज आहेत, जयंत मोकाशी सर, त्यांचं क्रेडेन्शियल ते लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे समीर सर आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. तर या फॅकल्टी सर्व असतील आपल्याला आपल्या इंटरव्ह्यूच्या बॅचमध्ये. निखिल सर आहेत, ऑनलाईन अवेलेबल असतील, लेक्चर्स पण घेतील सर्व फॅकल्टीज. त्यानंतर मी स्वतः असेल, माझे क्रेडेन्शियल मी इथे लिहिलेले आहेत. मी बँकेत काम केलेलं आहे आणि मला इन्शुरन्सच्या वर्किंगचा नॉलेज पण आहे. बँकेमध्ये जे काही इन्शुरन्स प्रोडक्ट आम्ही विकायचो किंवा नोडल ऑफिसर म्हणून इन्शुरन्सचे जे काम असायचं त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. प्रशांत सर पण आहेत, त्यांना पण बँकेचा एक्सपिरियन्स आहे. बरोबरच त्यांनी इन्शुरन्स जे काही नोडल ऑफिसर असतात ते म्हणून पण काम केलेले, कारण बँकेमध्ये काम करताना ती जिम्मेदारी येतेच. स्पेशली जे काही पीक विमा असतो त्या रिलेटेड कामं त्यांना पाहिलेले आहेत. ॲग्रिकल्चर ऑफिसर होते, तर त्यामुळे त्यांना इन्शुरन्सचं आणि बँकिंगच्या कामाचं बऱ्यापैकी नॉलेज आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर आमचं ॲप डाउनलोड करा, संकल्प एज्युकेशन. त्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे काही तुम्हाला फोन नंबर दिलेले आहेत ते तर आहेतच. त्यानंतर पर्सनली मला जर का काही प्रश्न विचारायचे असतील तर या नंबरवर मला कॉल करा, मेसेज करा. 9765949363 या नंबरवर मला कॉल करा आणि स्पेसिफिक जर काही प्रश्न असतील, अडचणी असतील, मेसेज करून जर विचारलं तर मी तुम्हाला माझ्याकडनं जे काही पॉसिबल आहे ती नक्की मदत करेल. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट.